न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पवन सोमनाथ भगत, नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात 13 फेब्रुवारी 2026 रोजी एक निर्णय झाला। निर्णय केस संदर्भात होता। ते केसचं नाव पांडुरंग नानासाहेब पत्वे विरुद्ध अकोले पोलीस स्टेशन। मित्रांनो, यात 3 पोलीस ऑफिसरांविरुद्ध ही तक्रार होती। 3 पोलीस ऑफिसरांपैकी 2 पोलीस ऑफिसर जे एक केस फाईल झाली होती, सुसाईड केस होती। त्या केसचे आयो मिथुन भास्कर घुगे, पोलीस नाईक अजित बाजीराव घुले व पोलीस नाईक राम मनोहर लांबगे। यात आयो API मिथुन भास्कर घुगे यांच्या विरुद्ध आणि एडी तपासी अंमलदार राम मनोहर लांबगे यांच्या विरुद्ध हा निर्णय लागला आहे। ह्या निर्णयामध्ये जे अर्जदार आहे पांडुरंग नानासाहेब पत्वे यांच्या बाजूने मी कोर्टामध्ये केस मांडली, एव्हिडन्सेस दिले। एव्हिडन्सेस देऊन असं तथ्य बाहेर आलं का जेणेकरून 2 ऑफिसर जे आयो दोन्ही एका केसचे संदर्भात एक एडी तपासी अंमलदार व एक तपासी अंमलदार ह्या दोघांविरुद्ध पोलीस तक्रार प्राधिकरणाने शिस्तभंग आणि कर्तव्यात कसूर आढळून आलेली असा निर्णय दिलेला आहे। याच्या दोघांविरुद्ध हे निर्णय तर याच्यात पोलीस दलांमध्ये जी फॉरमोस्ट ड्युटी असती का गुन्ह्याला सिद्ध करण्याकरता एव्हिडन्सेस लागतात, ते एव्हिडन्सेस यांनी प्रस्तुत करू शकले नाही आणि ते चार्जशीटमध्ये रिफ्लेक्ट झाले नाही। मित्रांनो, यांनी यांच्या ड्युटी जी बाउंड होती ती केली नाही, त्याच्या विरुद्ध हा निर्णय लागलेला आहे। आणि याने आम्ही नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांचे खूप सारे आभार मानतो का यांनी आमची बाजू ऐकून घेतली आणि संबंधित रिस्पॉन्डंट होते यांच्या विरुद्ध हा निर्णय फॅक्ट्सच्या बेसवर आणि एव्हिडन्सच्या बेसवर दिलेला आहे। या करून मी नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण व माझे कलिग्स यांचे धन्यवाद मानतो ज्यांनी मला या केसमध्ये मदत केली। आणि मित्रांनो, शेवटला एक सांगाल का पोलीस ऑफिसर्स हे त्यांची ड्युटी करता बाउंड असतात। कुठेही काही गोष्टीचं करप्शन करू नका, काही गोष्टींचं शिस्तभंग करू नका, कायद्याच्या सहाय्याने चाला। कायदा नेहमी साथ देतो, ह्या केसमध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे। आणि आपली मनमानी कुठंच चालत नाही, भले तो ऑफिसर असो का एक कॉमन मॅन असो, कायदा हा नेहमी सुपेरियर आहे आणि तो नेहमी सुपेरियर असेल। धन्यवाद। नमस्कार।